नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांचे नथिंग इज इम्पॉसिबल या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण वर्ग 8वी मधील प्रकरण क्रमांक 6 बैजिक राशींचे अवयव हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बैजिक राशींचे अवयव हे आपल्याला कसं पाडायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया। गणित क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 1 अवयव पाडा। अवयव पाडामध्ये गणित क्रमांक 1 म्हणजे आपल्याला इथे बैजिक राशी दिलेली आहे, त्या राशींची आपल्याला अवयव पाडायचे। पहिली राशी दिलेली आहे x चा वर्ग वजा 8x अधिक 7। या बैजिक राशीचे अवयव आपल्याला कसं पाडायचंय बघा। पहिली स्टेप अशी आहे की सुरुवातीच्या संख्येने शेवटच्या संख्येला गुणाकार करायचा। सुरुवातीच्या संख्येनं शेवटच्या संख्येला गुणाकार करायचा आहे। या x चा वर्ग या x च्या चलाचा सहगुणक काय नाही म्हणजे किती आहे 1 आहे। हे 1 न आपल्याला 7 ला गुणाकार करायचा आहे, म्हणजे वर्गपद राशीनं आपल्याला स्थिर पद राशीला गुणाकार करायचा आहे। तर 1 गुणिले शेवटची संख्या आहे 7, तर 1 गुणिले 7 म्हणजे 7 1 7। आता सुरुवातीच्या संख्येने शेवटच्या संख्येला गुणाकार केल्यानंतर जी संख्या मिळते त्या संख्येचे जेवढे अवयव पडत असतील आपल्याला तेवढे अवयव पाडून घ्यायचे। म्हणजे 7 ही संख्या कोणकोणत्या संख्येच्या पाड्यात येते? 7 1 7, त्यानंतर नाही 7 ही मूळ संख्या आहे, 7 आणि 1 अशी एकच जोडी मिळेल। आता ह्या जोडींपैकी कोणती जोडी निवडायची या चिन्हावर की यांची बेरीज 8 आली पाहिजे। मग 7 आणि 8 7 आणि 1 यांची जर तुम्ही बेरीज केला तर तुम्हाला मिळणार 8, म्हणजे आपल्याला ही जोडी निवडायचं हे असं कन्फर्म झालं। मग 7 आणि 1 निवडल्यानंतर बेरीज म्हणल्यानंतर ते दिलेल्या दोन संख्यांना कुठल्या प्रकारची चिन्ह द्यायची या संख्येवरून, की या संख्येवरून काय की बेरीज आहे उत्तराला चिन्ह ऋण द्यायचंय। एका संख्येला ऋण आणि एका संख्येला चिन्ह धन देता येणार नाही। बेरीज म्हणल्यानंतर दोन्ही संख्येला चिन्ह आपल्याला ऋण द्यायचंय। मग ह्या ऋण 8x च्या ऐवजी इथं घ्यायचंय ऋण 7 आणि ऋण 1। आता या बैजिक राशीमध्ये चल x दिलेला आहे म्हणून याच्यामध्ये तुम्हाला x चा वापर करायचा। मग इथं लिहू आपण x चा वर्ग वजा 7x वजा 1x अधिक 7। आता बघा पहिली स्टेप झाल्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये असं करायचंय की या दोन गटामधून म्हणजे या दोन गटामधून एक सामायिक काढायचंय, पण या दोन गटामधून एक सामायिक काढायचं। आता या दोन गटामधून x चा वर्ग वजा 7x याला आपण थोडं एक अजून एक स्टेप आपण वाढ करू। x च्या वर्गाला आपण कसं लिहायचंय x गुणिले x वजा 7x ला कसं लिहू शकतो 7 गुणिले x, त्यानंतर वजा 1 गुणिले x अधिक 7, म्हणजे या दोन गटामधून एक सामायिक आणि या दोन गटामधून एक सामायिक। आता इथं पण x आहे इथं पण x आहे, मग हे x एक सारखे दिसतात म्हणून इथं आपण या x ला कॉमन काढू। त्यानंतर आता इथं x कॉमन काढल्यानंतर राहिला x, म्हणून इथं लिहू आपण कंसामध्ये x धन गुणिले ऋण ऋण, मग x न म्हणजे x कॉमन काढल्यामुळे फक्त राहिला 7 म्हणजे इथं लिहू आपण 7 समोर ऋण 1 गुणिले x अधिक 7। आता पहिल्या गटामध्ये आणि दुसऱ्या गटामध्ये जर तुम्ही विचार केला तर 1 च्या पटीमध्ये 7 येऊ शकते, मग हे ऋणला ऋण एक सामायिक मिळेल। मग एक सामायिक मिळाल्यानंतर इथं राहिला x म्हणून x ऋण गुणिले धन ऋण 1 चा पाडा किती पर्यंत म्हणल्यानंतर 7 मिळेल 7 पर्यंत 1 7 7। मग यामध्ये तुम्हाला दिसत असेल की दोन कंस आपल्याला सारखे आलेले दिसतात। दोन कंस सारखे आले की तुम्हाला काय करायचंय की इथं अर्धा आपलं गणिताचं उत्तर बरोबर आलं, म्हणजे पूर्ण जरी म्हणलं तरी चालते। या दोन कंसाच्या ऐवजी तुम्हाला इथे घ्यायचे एक कंस म्हणजे x वजा 7 आणि दुसऱ्या कंसामध्ये बाहेरली पद घ्यायची। दुसऱ्या कंसामध्ये बाहेरली पद काय हे इकडे x हे वजा 1, बस खरं। विद्यार्थी मित्रांनो गणित म्हणजे बैजिक राशी क्रमांक 2 3m चा वर्ग वजा 8x अधिक 5। पहिल्या उदाहरणामध्ये तुम्ही आपण कशा प्रकारे सोडवलं असेल हे तुम्हाला समजतच असेल। पहिली स्टेप अशी आहे की सुरुवातीच्या संख्येला शेवटच्या संख्येला गुणाकार करायचा आहे। मग सुरुवातीची संख्या आहे 3 आणि शेवटची संख्या आहे 5, 3 गुणिले 5 करायचं आहे अगोदर, इथं मांडून घेऊ आपण 3 गुणिले 5। मग 3 गुणिले 5 3 5 15, मग 15 ही संख्या मिळाल्यानंतर 15 ही संख्या कोणकोणत्या संख्येच्या पाड्यात येते हे अगोदर आपल्याला बघायचं आहे। मोठ्या संख्येचा पाड्याचा उपयोग करायचा आहे, म्हणजे 5 3 15 3 5 15 येते, पण 5 3 15 इथं घ्यायचंय मोठ्या संख्येचा पाडा। त्यानंतर 15 ही संख्या 15 1 15, त्यानंतर 15 ही संख्या कोणत्या तरी संख्येच्या पाड्यात येते काय नाही। इथं तुम्हाला दोन जोड्या दिसतात बरोबर आहे। या दोन जोडीपैकी कोणती जोडी निवडायचं या चिन्हावर की यांची बेरीज किती आली पाहिजे 8 आली पाहिजे।
मग 5 आणि 3 यांचा जर तुम्ही विचार केला म्हणजे यांची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला 5 अधिक 3 किती मिळणार? 8 मिळणार. मग 5 आणि 3 हे 8 मिळालं. समोर बघा 15 अधिक 1, 15 अधिक 1 जर तुम्ही केला तर 15 अधिक 1 किती मिळणार? 16. मग आपल्याला 5 आणि 3 हे जोडी निवडायचं की 15 आणि 1 जोडी निवडायचं. मग तुम्हाला कळालंच असेल की 5 आणि 3 इथं आपल्याला निवडायचं आहे. का निवडायचं आहे? की यांची बेरीज 8 आली पाहिजे. मग बेरीज म्हणल्यानंतर दिलेल्या दोन्ही संख्येला समान चिन्ह द्यायचं. एक तर धन धन द्यायचं किंवा एक तर ऋण ऋण द्यायचं. आता चिन्ह कुठल्या प्रकारचे द्यायचंय या संख्येवरून की दोन्ही संख्येला चिन्ह कुठली पाहिजे? ऋणाची. मग ऋण 8x च्या ऐवजी आपल्याला द्यायचंय ऋण 5x आणि ऋण 3x. मग इथं आपण लिहू 3m च्या वर्गाला 3m चा वर्ग. या ऋण 8x च्या ऐवजी याचे अवयव पडले 5 आणि 3 आणि बेरीज असल्यामुळे दोन्ही संख्येला चिन्ह ऋणच द्यायचं आहे. म्हणून हे ऋण पहिला अवयव मिळाला आहे 5, चल दिलेला आहे m म्हणून m ऋण 5m. दुसरा अवयव मिळालेला आहे ऋण 3m. हे शेवटचं पद दशक. यामध्ये काय अडचण नाही. समोर बघा विद्यार्थी मित्रांनो या दोन पदामधून एक सामायिक काढायचा आणि या दोन पदामधून एक सामायिक. मागच्या गणितामध्ये आपण याची एक स्टेप म्हणजे या स्टेप मध्ये आपण एक वाढ केला होता. बरोबर आहे. आता 3m चा वर्ग वजा 5m. 3 आणि 5 म्हणजे 3 च्या पटीत 5 येते काय? नाही. याचा विचार करणं सोडून टाकायचं आहे. m चा वर्ग म्हणजे m गुणिले m इथं बाजूला लिहू आपण 3m चा वर्ग म्हणजे 3 गुणिले m गुणिले m हे वजा 5m म्हणजे 5 गुणिले m. 3 च्या पटीत 5 येत नाही म्हणून आपल्याला 3 आणि 5 यामध्ये कुठल्या प्रकारचा अवयव आपल्याला सामायिक काढता येत नाही. त्यानंतर इथं m दिसते इथं m दिसते म्हणून m हे आपण सामायिक काढू. m सामायिक काढल्यानंतर इथं राहते फक्त 3 गुणिले m. मग 3 गुणिले m म्हणजे 3m. धन गुणिले ऋण ऋण हे ऑलरेडी m इथं सामायिक काढला तर तुम्हाला इथं काय राहिलं फक्त 5. म्हणजे m कंसामध्ये 3m वजा 5 म्हणजे हे सामायिक काढल्यानंतर पण आपल्याला इथे क्रिया करून बघायची. क्रिया केल्यानंतर पण वरची आपल्याला संख्या मिळते का बघा. वरची राशी मिळते काय? m गुणिले 3m 3m चा वर्ग. तर हे जे अवयव मिळालेले आहेत त्याला आपल्याला जसं काय सामायिक निघालेलं आहे? पहिल्या गटामधून x सामायिक निघालेला आहे. कंसामध्ये काय राहिलेलं आहे? 3m वजा 5. जसं आपण पहिल्या गटामधून सामायिक काढला त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या गटामध्ये पण सामायिक काढायचं आहे. ऋण 3m अधिक 5. 3 आणि 5 याचा जर विचार केला तर तुम्ही या दोन्ही संख्येला कोणत्या तरी एखाद्या संख्येने भाग जाते का? कोणत्याच नाही. तर कोणत्याच जात नसेल तर एक ही अशी एकमेव संख्या आहे त्या संख्येने तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या संख्येला भाग द्यायचा. मग हे ऋण लागून 1 न 3 आणि 5 या दोन्ही संख्येला भाग जाते. म्हणून बघा 1 चा पाडा किती पर्यंत मिळाल्यानंतर 3 मिळाल 3 पर्यंत. 1 3 3 हे m ला आहे. ऋण गुणिले धन ऋण 1 चा पाडा किती पर्यंत मिळाल्यानंतर 5 मिळेल 5 पर्यंत. 1 5 5. मग बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या कंसामध्ये 3m वजा 5 दुसऱ्या कंसामध्ये 3m वजा 5 म्हणजे जिथं तुम्हाला दोन्ही कंस सारखे आलेले दिसतात त्याच्या ऐवजी तुम्हाला एक वेळा घ्यायचा. दोन कंस जे दिसतात त्याच्या ऐवजी तुम्हाला एकच कंसाचा वापर आणि दुसऱ्या कंसामध्ये हे जे बाहेरली पद दिसतात ते घ्यायचे. हे m वजा 1. बघा विद्यार्थी मित्रांनो आता हे जी बैजिक राशी दिलेली होती पहिली स्टेप अशी आहे की सुरुवातीच्या संख्येने शेवटच्या संख्येला गुणाकार करायचा. शेवटच्या संख्येला गुणाकार केल्यानंतर त्या संख्येचे जेवढे अवयव पडत असतील तेवढे अवयव पाडायचे. अवयव म्हणजे आपल्याला फक्त साधारण मूळ अवयव पाडायचे नाही. अवयव कसे पाडायचे की ती संख्या कोणकोणत्या संख्येच्या पाड्यात येते ते अगोदर आपल्याला बघायचं. जेवढ्या संख्येच्या पाड्यात आपल्याला ती संख्या मिळत असेल तेवढ्या संख्येचा पाड्या आपल्याला तिथे घ्यायचा. घेतल्यानंतर तेवढ्या अवयवांपैकी म्हणजे तेवढ्या जोड्यांपैकी कोणती जोडी निवडायची की या चिन्हावर की यांची बेरीज 8 आली पाहिजे. मग आपण 5 आणि 3 यांची जर आपण बेरीज केला तर तुम्हाला तिथे मिळणार 8. म्हणून आपण इथं 5 आणि 3 हे जोडी निवडल्यानंतर पण त्या जोडीला कुठल्या प्रकारचे चिन्ह द्यायचं या चिन्हावर. बेरीज म्हणल्यानंतर दिलेल्या दोन्ही संख्येला चिन्ह कसे असतात? समान असतात. मग दिलेल्या दोन्ही संख्येला चिन्ह आपण कसे दिला? समान दिल्यानंतर मग इथं आपल्याला 5 आणि 3 मिळाले. 5 ला पण ऋण चिन्हाचा वापर आणि 3 ला पण ऋण चिन्हाचा वापर करायचा. वापर केल्यानंतर आता चल लावायचं आहे. चल लावते वेळेस कसं करायचं बघा. समीकरणामध्ये सॉरी विद्यार्थी मित्रांनो इथं 8m x लिहिलो होतो. मग इथं समीकरणामध्ये सॉरी बैजिक राशीमध्ये m हे चल दिलेलं आहे म्हणून आपल्याला याला m च्या चलाचा वापर करायचा. मग इथं ऋण 8m च्या ऐवजी लिहायचे ऋण 5m
आणि ऋण 3m. तर इथं बघा 3m च्या वर्गाला 3m चा वर्ग, ऋण 8m च्या ऐवजी आपल्याला हे जे अवयव मिळालेले आहेत ते अवयव लिहायचं आहे. ऋण 5m ऋण 3m अधिक 5 शेवटचं पद जसं असतं. मग या दोघांमधून सामायिक आणि या दोघांमधून सामायिक, या दोघांमधून सामायिक कसं काढलेलं असेल हे तुम्हाला कळालंच असेल. सामायिक काढल्यानंतर इथे तुम्हाला दोन कंस सारखे आले. सारखे आल्यानंतर दोन कंसाच्या ऐवजी तुम्हाला फक्त एकच कंस घ्यायचा आणि दुसऱ्या कंसामध्ये हे बाहेरील पद घ्यायचे. लगेच आपल्याला बैजिक राशी क्रमांक 3 हे आपल्याला बघा. आपण जर बैजिक राशी पहिली सोडवत असेल किंवा शेवटची सोडत असेल, पहिली सोडवा किंवा शेवटची सोडवा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक सूत्र म्हणजे क्रम म्हणजे नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कोणता नियम? सुरुवातीच्या संख्येने शेवटच्या संख्येला गुणाकार करायचा. आता बैजिक राशी काय दिलेली आहे बघा. बैजिक राशी क्रमांक 3 2y चा वर्ग वजा 4y वजा 30. या तिन्ही संख्येला बघितल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येते की इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 30 आहे. म्हणजे ह्या 2 ला 4 ला आणि 30 ला 2 ने भाग जाऊ शकतो. म्हणजे या तिन्ही पदामधून 2 हे अवयव सामायिक निघू शकतो. म्हणून हे आपण काय करू, 2 हे आपण अवयव सामायिक काढू. बघा बे 1 बे म्हणजे राहिला y चा वर्ग वजाला वजा, बे दोन्ही 4 हे y ला y, बे 1 बे 3 मधून 2 गेले 1 उरलं 10 झाले, बे 5 10. म्हणजे या प्रत्येक पदामधून 2 हे सामायिक अवयव मिळत असल्यामुळे 2 हे आपण सामायिक अवयव मिळवून घेतले. मिळवल्यानंतर पण याला क्रिया केल्यानंतर वरची क्रिया मिळते का बघा. 2 गुणिले y चा वर्ग 2y चा वर्ग, धन गुणिले ऋण ऋण 2 गुणिले 2 म्हणजे बे दोन्ही 4 4 गुणिले y 4y, धन गुणिले ऋण ऋण बे 1 2 गुणिले 15 15 दोन्ही किती 30. आता आपल्याला इथे एक बैजिक राशी मिळालेली दिसते. बैजिक राशी मिळाली की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीच्या संख्येला शेवटच्या संख्येला गुणाकार करायचा आहे. या 2 मध्ये बदल नको, 2 ला 2. या y या चलाचा सहगुणक काही जर दिलेलं नसेल तर किती असतो 1. हे 1 न ऋण 15 ला गुणाकार करायचा. तर इकडे गुणाकार स्वरूपात मांडणी करू. 1 गुणिले ऋण 15 तर ऋण गुणिले धन ऋण 15 1 15. 15 या संख्येचे जेवढे अवयव पडत असेल तुम्हाला तेवढे अवयव पडायचे. अवयव म्हणजे 15 ही संख्या कोणकोणत्या संख्येच्या पाड्याच्या पटीत येते ते बघायचं आहे. मोठ्या संख्येचा पाडा 3 5 15, पण 3 5 15 न घेता आपल्याला 5 3 15 घ्यायचं. मग इथे घेऊ आपण 5 3 15, त्यानंतर मिळेल आपल्याला 15 1 15. आता या दोन अवयवांच्या जोडीपैकी कोणती जोडी निवडायची की या चिन्हावरून, कोणत्या चिन्हावरून, या चिन्हावर, की यांची वजाबाकी 2 आली. आता बघूया कोणाची वजाबाकी 2 मिळते. 5 आणि 3 याचा जर विचार केला तर म्हणजे 5 मधून 3 वजा केलं तर तुम्हाला किती मिळणार 2 मिळणार. म्हणजे इथे तुम्हाला एक जोडी मिळाली. पुढच्या जोडीचा विचार करू. 15 मधून जर तुम्ही 1 काढला तर म्हणजे किती मिळणार ना तुम्हाला मिळणार 14 मिळणार. म्हणजे 14 आपल्याला पाहिजे काय नाही की त्यांची वजाबाकी फक्त आपल्याला 2 पाहिजे. मग वजाबाकी म्हणल्यानंतर चिन्ह कुठल्या प्रकारची द्यायची, भिन्न द्यायचे. एक तर एका संख्येला धन आणि एका संख्येला ऋण किंवा एका संख्येला ऋण आणि एका संख्येला धन या स्वरूपात द्यायचे. आता 5 आणि 3 मिळाल्यानंतर या संख्येला चिन्ह कुठल्या प्रकारची द्यायचे, या संख्येवर, की यांची वजाबाकी 2 आली पाहिजे. वजाबाकी आले तर आलं मोठ्या संख्येचे म्हणजे मोठ्या संख्येला ऋणाचं चिन्ह द्यायचं. मग इथं लिहू आपण y चा वर्ग, y चा वर्ग हे मोठ्या संख्येचे चिन्ह वजा म्हणजे वजा, हे 5y आणि लहान संख्येला धनाचं चिन्ह हे 3y, हे वजा 15 कंस पण. आता याच्यामध्ये बघा 2 गटामधून एक सामायिक आणि या 2 गटामधून एक सामायिक. हे 2 ऑलरेडी तुम्हाला सामायिक निघालेले म्हणून सामायिक. इथं आपल्याला चौकोटी कंसाचा वापर करायचा आहे. कंसामध्ये बघा y चा वर्ग वजा 5y, याच्यामध्ये तुम्हाला काय सामायिक निघाल y. त्यानंतर y च्या वर्गामधून y सामायिक निघाल्यानंतर तुम्हाला काय राहते तिथं y राहते. म्हणून इथे लिहायचे y धन गुणिले ऋण ऋण 5y मधून आपण इथं y सामायिक काढलेला आहे. मग तिथं राहिलं फक्त 5 म्हणून लिहू इथं 5. हे बघा 3y वजा 15. 3च्या पटीत 15 येतो काय तर येतो. 3च्या पटीत 15 येत असल्यामुळं इथं आपण सामायिक 3 काढू. कंसामध्ये इथं 3 सामायिक काढल्यानंतर राहिलं y म्हणून y धन गुणिले ऋण ऋण 3चा पाडा किती पर्यंत म्हणल्यानंतर 15 मिळाल 5 पर्यंत. 3 5 15 हे चौकटी कंस बन. आता इथं तुम्हाला दिसत असेल की दोन्ही कंस इथं आपल्याला सारखे आलेले दिसतात. 2 कंस सारखे आले की तुम्हाला तिथे एक वेळा लिहायचे. किती वेळा, एक वेळा. हे 2 ला 2
चौकटी कंसामध्ये घेऊ आपण y वजा 5. दुसऱ्या कंसामध्ये बाहेरले पद घ्यायचे. बाहेरले पद काय, हे y, हे आधी, हे 3 कंस बंद चौकटी. काय अडचण विद्यार्थी मित्रांनो, बघा काहीच अवघड नाही कधी. यामध्ये भौतिक राशी दिलेली होती 2y चा वर्ग वजा 4y वजा 30. यामध्ये प्रत्येक पदाच्या संख्येला 2 ने भाग जातो, म्हणजे 2 हे सामायिक अवयव मिळत असल्यामुळे इथं आपण 2 हे सामायिक अवयव काढले. मिळाल्यानंतर आता पदामध्ये कोणकोणती संख्या मिळते बघा. बे 1 बे म्हणजे राहिले इथं y चा वर्ग वजा बे 2 4 हे y ला y, धन गुणिले ऋण ऋण 15 2 30. म्हणून प्रत्येक संख्येमध्ये 2 हे सामायिक अवयव मिळत असल्यामुळे 2 ला हे सामायिक अवयव मिळाल्यानंतर कंटिन्यू मागे जसं आपण वैदिक राशीमध्ये क्रिया केला तसंच तुम्हाला क्रिया करायची आहे. सुरुवातीच्या संख्येने शेवटच्या संख्येला गुणाकार करायचा. गुणाकार केल्यानंतर त्या संख्येचे जेवढे अवयव पडत असेल तुम्हाला तेवढे अवयव पाडून घ्यायचे. म्हणजे ती संख्या कोणकोणत्या संख्येच्या पाड्यात येते ते बघून घ्यायचं. बघल्यानंतर त्यापैकी कोणती जोडी निवडायचं आहे हे शेवटच्या संख्येच्या अगोदरचे चिन्ह ठरवल्यानंतर तुम्हाला त्या संख्येला संख्या निवडल्यानंतर ते जोडी निवडल्यानंतर त्या जोडीला चिन्ह कुठल्या प्रकारचे द्यायचे हे मधातल्या संख्येच्या अगोदरचे चिन्ह ठरवल्यानंतर सामायिक काढून घ्यायचं. सामायिक काढल्यानंतर 2 कंस सारखे आलेले दिसतात. 2 च्या ऐवजी तुम्हाला एक कंस एक वेळा घ्यायचा, म्हणजे 2 च्या ऐवजी तुम्हाला एक वेळा घ्यायचा आणि दुसऱ्या कंसामध्ये बाहेर लिहायचे. लगेच आपल्याला गणित क्रमांक 4 आणि गणित क्रमांक 5 घ्यायचे. चला विद्यार्थी मित्रांनो, गणित क्रमांक 4 वैदिक राशी क्रमांक 4 2x चा वर्ग वजा 8x वजा 10 अशी वैदिक राशी दिलेली आहे. या वैदिक राशीची पण आपल्याला अवयव पाडायचे. अवयव पाडते वेळेस पहिली स्टेप अशी आहे की सुरुवातीच्या संख्येने शेवटच्या संख्येला गुणाकार करा. सुरुवातीची संख्या आहे 2, शेवटची संख्या आहे ऋण 10. तर हे 2 गुणिले ऋण 10, या 2 न ऋण 10 ला गुणाकार करायचा आहे. धन गुणिले ऋण 2 गुणिले 10 92 20. 20 या संख्येचे जेवढे अवयव पडत असतील तेवढे अवयव आपल्याला पाडून घ्यायचे. म्हणजे 20 ही संख्या कोणकोणत्या संख्येच्या पटीत येतात बघा. 5 चोक 20, त्यानंतर 10 दोन्ही 20, त्यानंतर 20 एक 20. आता हे जे एवढे जोड्या मिळाले एवढ्या जोड्यांपैकी कोणती जोडी निवडायची या चिन्हावरून की यांची वजाबाकी 8 आली पाहिजे. मग 5 यांनी जर आपण 5 मधून जर 4 काढला तर तुम्हाला किती मिळणार, 1 मिळणार. 10 मधून 2 गेले किती मिळणार, 8 मिळणार. मग 10 आणि 2 ची एक जोडी मिळाली. त्यानंतर 20 मधून 1 काढलं तर तुम्हाला 20 मधून 1 गेल्यास किती मिळणार, 19 मिळणार. मग हे जोडी घ्यायची नाही, हे जोडी घ्यायची नाही, तर घ्यायची कोणती जोडी, 10 आणि 2 ची जोडी. जोडी मिळाल्यानंतर या जोडींना कुठल्या प्रकारचे चिन्ह द्यायचे या संख्येवर बघा. वजाबाकी केल्यानंतर चिन्ह कुठल्या प्रकारचे असतात, भिन्न म्हणजे विरुद्ध चिन्ह. एका संख्येला चिन्ह ऋण आणि एका संख्येला चिन्ह धन आणि एका संख्येला चिन्ह धन आणि एका संख्येला चिन्ह ऋण असं तुम्हाला चिन्ह देत आहे. वजाबाकी झाल्यानंतर मोठ्या संख्येला चिन्ह ऋण देत. मग वजाबाकी मध्ये मोठ्या संख्येला जर चिन्ह तुम्ही ऋण देत असाल तर लहान संख्येला कोणतं चिन्ह द्यायचंय, धनाचं चिन्ह द्यायचं. इथं लिहू आपण 2x चा वर्गाला 2x चा वर्ग हे वजा 10x अधिक 2x वजा 10 असे अवयव आपल्याला मिळालेले आहेत. या ऋण 8x च्या ऐवजी आपण इथं मिळालेले अवयव ऋण 10x अधिक 2x असं घेतलं. हे वजाला वजा 10 ला. आता या दोन गटामधून तुम्हाला एक सामायिक काढायचा आहे आणि या दोन गटामधून एक सामायिक काढायचा. 2x चा वर्ग वजा 10. 2 न 10 ला भाग जातो म्हणजे 2 च्या पटीत 10 येते म्हणून 2 सामायिक. x चा वर्ग आणि x मध्ये काय सामायिक निघतो, x सामायिक निघतो म्हणून हे x. आता इथं 2x च्या वर्गामधून 2x सामायिक काढल्यानंतर राहिला काय, हे x. हे वजाला वजा x सामायिक निघाले. 2 चा पाडा किती पर्यंत मिळाल्यानंतर 10 मिळाल, 5 पर्यंत. 2 पंचे 10. आता इकडे बघा, हे 2 आणि 10 या संख्येमध्ये कोणता अवयव तुम्हाला सामायिक मिळाल, 2 च्या पटीमध्ये 10 येते. 2 च्या पटीमध्ये किती मिळतात, 10 मिळतात. म्हणजे इथं काय घ्यायचंय, 2 ला तुम्हाला सामायिक घ्यायचं. 2 न 10 ला भाग जातो म्हणून 2 सामायिक. आता 2 सामायिक काढल्यानंतर इथं काय राहिलं, हे x वजा म्हणजे धन गुणिले ऋण ऋण 2 चा पाडा किती पर्यंत म्हणल्यानंतर 10 मिळतील, 5 पर्यंत. 2 पंचे 10. इथं तुम्हाला 2 कंस सारखे आलेले दिसतात. त्या 2 कंसाच्या ऐवजी तुम्हाला लिहायचंय 1 वेळा. हे x वजा 5 2 वेळा आलेले आहे म्हणून इथं लिहिलं आपण x वजा 5 1 वेळा. आणि दुसऱ्या कंसामध्ये बाहेरली पद घ्यायचे. बाहेरली पद म्हणजे काय दिसतात, हे 2x हे अधिक हे 2 कंस बंद. पुढे चलो उदाहरण क्रमांक 5 x चा वर्ग वजा 10x अधिक 21. म्हणजे इथं पण एक तुम्हाला वैदिक राशी दिलेली आहे. या वैदिक राशीचे पण
तुम्हाला अवयव पाडायचे. अवयव पाडायचे असताना वर्गपद राशीनं तुम्हाला काय करायचे आहे, स्थिर पद राशीला गुणाकार करायचा आहे. आता वर्गपद राशीचा सहगुणक काही नाही म्हणजे किती आहे, 1 आहे. या 1 न 21 ला गुणाकार करायचा. या 1 न कितीला गुणाकार करायचा आहे, 21 ला गुणाकार करायचा आहे. 1 गुणिले 21 म्हणजे 21 एक 21. आता 21 ही संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात येते ते बघायचं आहे आपल्याला. 7 त्रिक 21, त्यानंतर 21 एक 21, त्यानंतर कोणत्या तरी संख्येच्या पाड्यात मिळते काय, मिळणार नाही. बघा 2 जोडी मिळालेल्या आहेत. त्या 2 जोडीपैकी कोणती जोडी निवडायची की या चिन्हावरून की यांची बेरीज किती आली पाहिजे, 10 आली पाहिजे. मग 7 आणि 3 ची बेरीज केला तर तुम्हाला किती मिळणार, 10 मिळणार. मग 7 आणि 3 एक जोडी मिळाली. 21 आणि 1 ची जर तुम्ही बेरीज केला तर तुम्हाला किती मिळणार, 22 मिळणार. मग हे जोडी घ्यायची नाही आपल्याला, 7 आणि 3 ची जोडी. बेरीज म्हणल्यानंतर त्या जोडींना कुठल्या प्रकारचे चिन्ह द्यायचे, समान चिन्ह. आता कुठल्या प्रकारचे चिन्ह द्यायचे, या चिन्ह. आता एका संख्येला चिन्ह ऋण म्हणजे मोठ्या संख्येला चिन्ह ऋण दिला आणि बेरीज असेल तर लहान संख्येला पण चिन्ह ऋण द्यायचं आहे. मग इथं घेऊ आपण हे x चा वर्ग वजा 7x वजा 3x अधिक 21. या 2 गटामधून तुम्हाला एक सामायिक काढायचं, या 2 गटामधून तुम्हाला एक सामायिक काढायचं आहे. म्हणजे या 2 पदामधून एक सामायिक आणि या 2 पदामधून सामायिक. x चा वर्ग वजा 7x यामधून सामायिक निघतो, x निघतो. तर x च्या वर्गामधून एक सामायिक निघाल्यानंतर राहिला x. हे वजा 7x मधून x कॉमन काढला तर इथं करायला फक्त 7. पहिल्या पदामधून म्हणजे पहिल्या राशीमधून आपण सामायिक पहिल्या पदामधून सामायिक काढून घेतला. आता दुसरी पद 3 च्या पटीमध्ये 21 येते काय, येते. तर येत असल्यामुळं इथं आपण ऋण 3 ला सामायिक काढले. इथं काय राहिलं मग ax ऋण गुणिले धन ऋण 3 चा पाडा किती पर्यंत म्हणल्यानंतर 21 मिळालं, 7 पर्यंत. 3 7 21. इथं 2 कंस तुम्हाला सारखे आलेले दिसतात. त्या 2 कंसाच्या ऐवजी तुम्हाला लिहायचं आहे 1 वेळा x वजा 7 आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 3. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 8वी मधील प्रकरण क्रमांक 6 बैजिक राशींचे अवयव आपण कशा प्रकारे पाडता येतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. ज्या विद्यार्थ्याला आपला व्हिडिओ शिकवलेला जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.